सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अरविंद राणा आणि मेहबूब ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. तर गोलंदाजीसाठी कुणालला इन्व्हाइट केलंय पहिल्या षटकासाठी. 30 बॉलमध्ये करायच्या 56 धावा, 11.20चा रिक्वायर्ड रन रेट. प्रति ओव्हरमध्ये तुम्हाला 11.20 ने च्या सरासरीनुसार तुम्हाला खेळावं लागेल. चला मॅच ऑन करा कारण वेळ भरपूर प्रमाणामध्ये झालाय. गोलंदाज सज्ज होतात. कुणाल, पहिला बॉल समोरच्या दिशेने अरविंद राणा सोनूच्या बॅट मधून आलाय. हा क्रॅकिंग सिक्सर. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही बघू शकता ज्या प्रकारे थोडासा खोलर पद्धतीचा हा बॉल होता. ज्या प्रकारे अरविंदने सुरुवात षटकाराने केली, याच फटक्यांसाठी अरविंद राणा सोनू ओळखला जातो. गेले 2 ते 3 वर्ष अनेक रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धा या खेळाडूने गाजवल्या. खुल्या गटातील स्पर्धा खेळत असताना देखील भरपूर चांगला इम्प्रेसिव्ह खेळ त्याने सातत्याने केलाय आणि आज तेवढीच चांगली दमदार खेळ करण्यासाठी देखील पुन्हा एकदा सज्ज झालाय. आणखीन एक मोठा फटका खेळलाय. सलग बॅक टू बॅक आज दुसरा मोठा प्रहार येत असताना अरविंद राणा सोनूच्या बॅटमधून स्लॅश केल्यानंतर दुसरा षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. गेले अनेक वर्ष मुंबई क्रिकेटमध्ये भरपूर चांगलं प्रात्यक्षिक या खेळाडूने दाखवलं. टेनिस बॉल क्रिकेट खेळत असताना देखील रबर बॉल क्रिकेटमध्ये देखील तेवढीच चांगली इम्प्रेसिव्ह बॅटिंग तो करतोय आपल्या टीमसाठी. अजूनही 28 बॉलमध्ये करायचे आहेत त्या म्हणजे 44. आणखीन एक सलग 3 बॉलमध्ये 3 षटकार मारण्याचा विक्रम केलाय अरविंद राणा सोनूने. काय अफलातून बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. 3 बॉलमध्ये 3 षटकार आतापर्यंत आलेत. कालच्या दिवसामध्ये अतिश पाटीलने एका षटकामध्ये 5 षटकार मारण्याचा विक्रम केला. 3 बॉलमध्ये 3 षटकार देखील कालच्या दिवसामध्ये अनेक फलंदाजांनी तो विक्रम केलेत आणि आज अरविंद राणा सोनू देखील तीच भूमिका साकारतो आपल्या टीमसाठी. 56 धावांचा पाठलाग करत असताना आता मात्र समीकरण येऊन टेपले येणारे 27 बॉल आणि रन करायचे आहेत त्या म्हणजे 38. आणखीन एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. समोरच्या दिशेने फटका टोलावला. फिल्डर थोडासा दूरवर होता. फक्त आणि फक्त एकच सिंगल या ठिकाणी ऍड होत असताना टीमची धावसंख्या आतापर्यंत 19. स्ट्रायकर बॅट्समन मेहबूब लेग स्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केलाय. व्हाईट बॉलचा इशारा या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून दर्शवला जातोय. अवांतर स्वरूपामध्ये एक धाव ऍड होते. 20 रन आतापर्यंत झाल्यात. 26 बॉलमध्ये अजूनही करायच्यात त्या म्हणजे 36. येणारे 26 बॉल आणि 36ची आवश्यकता आहे. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता. ड्राईव्ह केलाय. एकच सिंगल या ठिकाणी ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. 25 बॉलमध्ये अजूनही रन करायचे आहेत त्या म्हणजे 35 रन. 4 बॉल पेस केलेत अरविंद राणाने. 19 रनवर तो खेळतोय. तर 1 बॉल मेहबूबने पेस केला. 1 रनवर तो खेळताना आपल्याला पाहायला मिळतो आणि ओव्हरमधील शेवटचा अंतिम बॉल अजूनही शिल्लक आहे गोलंदाज कुणालच्या खात्यामधील. कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. एकच सिंगल या ठिकाणी ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. पाहता पाहता 1 ओव्हरचा खेळ देखील आतापर्यंत कंप्लीट होते. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 22 रन. समीकरण शेवटच्या क्षणाला येऊन ठेपले. येणारे 24 बॉल आणि अजूनही करायचे आहेत त्या म्हणजे 34 रन.
स्पेल नंबर 2 आणि वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक घेऊन गोलंदाजीसाठी अखिलला इन्व्हाइट केले. राऊंड द विकेट. पहिला बॉल आपल्या अनोख्या शैलीमध्ये हा स्ट्रोक खेळलाय. ताकदीचा पुरेपूर वापर करत असताना आणखीन एक मोठा फटका बॅट्समन अरविंद राणा सोनूच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालाय. 28 रन आतापर्यंत होतात. 80 षटकार आतापर्यंत झालेत एकंदरीत या स्पर्धेमध्ये. पहिल्या बॉलवर हा वेलकम सिक्सर पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने अरविंद राणा नावाचं वादळ सध्याच्या घडीला या मुसळधार पावसाळी क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. काय अफलातून फटकेबाजी आतापर्यंत राहिली. फक्त आणि फक्त षटकारांची परिभाषा सध्याच्या घडीला फलंदाज अरविंदच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. बॅक टू बॅक 2 षटकार आतापर्यंत आलेत. पहिल्या षटकात देखील 3 बॉलमध्ये 3 षटकार मारण्याचा विक्रम केला. या षटकात देखील तसाच काहीतरी नवा विक्रम करतोय की काय. 7 बॉल त्याने पेस केलेत. 32 रनवर तो खेळतोय. पुन्हा एकदा आणखीन एक सलग बॅक टू बॅक 2 ओव्हरमध्ये 3 बॉलमध्ये 3 षटकार मारण्याचा विक्रम अरविंद राणा सोनूने केलाय या क्रीडा स्पर्धेमध्ये. तीन बॉलमध्ये 3 षटकार आलेत. 8 बॉल त्याने पेस केलेत. 38 रनवर तो खेळतोय. 12 धावा दूर आहे वैयक्तिक अर्धशतकापासून. या स्पर्धेमध्ये कालच्या दिवसामध्ये एक अर्धशतक आपण पाहिलं. 13 बॉलमध्ये 56 रनची नॉट आउट इनिंग. टीम अप्पा स्ट्रायकर सीबीडी टीम ओपनर बॅट्समन ऋषभ चंदानीने तो विक्रम केला. आणि त्यानंतर या स्पर्धेतील दुसरं अर्धशतक पाहायला मिळेल की काय अशी उत्सुकता देखील प्रेक्षकांची वाढली गेली. ज्या प्रकारे अरविंद राणा सोनू आपल्या टीमसाठी बॅटिंग करतोय. टॅप करण्याचा प्रयत्न होता. एकच सिंगल या ठिकाणी सहजरित्या पूर्ण होते. 9 बॉल पेस केलेत. 39 रनवर तो खेळतोय. 20 बॉलमध्ये अजूनही करायच्या आहेत त्या म्हणजे 15 धावा. मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न, परंतु या क्षणाला एलिव्हेशन थोडंसं कमी होतं. तत्पूर्वी एक सिंगल या ठिकाणी मेहबूबने देखील कंप्लीट केली. कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतो. एखादा बॅट्समन ज्यावेळेस मोठे फटके लगावतो दुसऱ्या बॅट्समनला धावफलक हलतं ठेवावं लागतं आणि तेच चित्र सध्याच्या स्थितीला मेहबूबच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. कारण अरविंद राणा सोनू सध्याच्या घडीला सेट बॅट्समन झालाय. जास्तीत जास्त स्ट्राईक रोटेट करणं ही भूमिका तेवढीच महत्वपूर्ण आणि ती भूमिका साकारत असताना या शेवटच्या बॉलवर देखील आलाय आणखीन एक पॉवरफुल ब्युटिफुल ग्लोरियस हा षटकार. अठ्ठेचाळीस रन पर्यंत झालेत आणि 18 बॉलमध्ये आता करायच्या त्या म्हणजे 8 धावा. वैयक्तिक अर्धशतकासाठी अजूनही 5 धावा दूर आहे अरविंद राणा सोनू. पूर्णपणे दबाव तंत्रामध्ये सध्याच्या घडीला संघ स्वर्गीय अनिल काका नागते स्पोर्ट्स फाउंडेशन ऐरोली संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट होते मुकेश गोलंदाजीसाठी. अरविंद राणा ज्याने आतापर्यंत 10 बॉल पेस केलेत. 45 रनवर तो खेळतोय. कालच्या दिवसामध्ये या स्पर्धेमध्ये आपण पहिलं अर्धशतक पाहिलं. 13 बॉलमध्ये 56 रनची इनिंग. वेग भरपूर चांगला होता. नुकतीच ज्यांची उपस्थिती या स्पर्धेचे जनक ज्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा खऱ्या अर्थाने उद्यास आली या परिसरातील युवा नेते किरणजी करंडे त्यांचं देखील शुभ आगमन. त्यांच्या समेत त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार. 11 बॉल आतापर्यंत पेस केलेत. 45 रनवर खेळतो. या स्पर्धेतील दुसरं अर्धशतक होईल की काय. आडव्या बॅटने हा स्ट्रोक खेळला. टायमिंग भरपूर चांगला आहे परंतु या क्षणाला भरपूर वेगाने हा स्ट्रोक खेळल्यानंतर रन मिळतील 4.
हा येतोय चौकार. एकोणपन्नास रनवर सध्याच्या घडीला खेळतोय. 12 बॉल त्याने पेस केलेत. 7 षटकार, 1 चौकार, 408.33 चा स्ट्राईक रेट. मोठा फटका खेळलाय. झेलची संधी, परंतु या क्षणाला पंचांचा इशारा येईल. हा चौकार आणि या स्पर्धेतील दुसरं अर्धशतक अरविंद राणा सोनू याच्या नावावर. काय अफलातून बॅटिंग त्याने केले. 13 बॉल मध्ये 53 रनची नॉट आउट इनिंग आणि या स्पर्धेतील दुसरं अर्धशतक. वेल प्लेड अरविंद राणा सोनू. अतिशय चांगला खेळ आपण केलात एकंदरीत या मॅच मध्ये.